2 आठवडे. चौदा दिवस. आता रडायचं नाही हा. आता तू म्हटलंस की बोलायचं नाही, तुझं नाही. तू बोलायचं नाही. ते इथं काय झालं? काय बघ बरं ते. रडू नको. म्हटलंच नाही घ्यायचं तर नाही घेणार. तुला शाळेत जायचं की नाही? शाळेत जायचं की नाही तुला? कुठल्या स्कूलमध्ये आहे तू? नाही, 14 तारखेला ज्यावेळेस तो दिवसभर पतंग उडवत होता, खेळत होता, 14 तारखेला ज्यावेळेस त्याला होमवर्क करायला सांगितलं संध्याकाळी, म्हणजे सकाळी तो होमवर्क केला होता त्यांनी, परंतु रायटिंग व्यवस्थित आली नसल्यामुळे त्याच्या मम्मीनं ते इरीज केलं आणि संध्याकाळी त्याला रायटिंग करायला सांगितलं. आणि ज्यावेळेस संध्याकाळी तो रायटिंग करायला बसला त्यावेळेस त्यांनी 2-3 अक्षरं लिहिली आणि तो परत लिहित नव्हता. आणि मग ज्यावेळेस त्याच्या मम्मीने त्याला रागावली, की "तू का नाही लिहित?" तर त्यावेळेस तो रडायला लागला, की खरंच मला ते लिहिता येत नाही म्हणून. पण त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं, की तो सायकल खेळत होता. मग तर सायकलचं ब्रेक दाबून वगैरे त्याला हाताला थोडंसं हे झालं असेल. त्या अनुषंगानं आम्ही म्हणलं, की ठीक आहे राहू दे म्हणून होमवर्क तो थांबवला. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस त्याला शाळेमध्ये पाठवायचं होतं, तर तो सकाळी उठल्यानंतर म्हणला, की माझे पाय दुखतायत. तर त्यावेळेस मग म्हणलं, की ठीक आहे आजचा दिवस आपण शाळेला नको पाठवूया. आणि मग तो तिथं घरामध्ये थोडंसं खेळ म्हणजे लहान बाळ आहे त्याचा अजून एक लहान भाऊ आहे. त्याच्यासोबत तो खेळत होता. परंतु तो लटखळत होता. थोडंसं चालताना त्याला थोडासा प्रॉब्लेम येत होता. पण आम्हाला तेवढं असं काय हा आजार जास्ती आहे असं वाटलं नव्हतं. परंतु ज्यावेळेस दुपारनंतर म्हणजे 11-12च्या दरम्यान ज्यावेळेस तिची आई स्कूलसाठी जाणार होती, तर त्यावेळेस त्याला त्याला घेऊन जात असताना तो पायऱ्या उतरताना 4-5 पायऱ्या उतरला आणि पुढची पायरी उतरत असताना तो खाली कोसळला त्या पायरीवरनं. मग त्यावेळेस आमच्या लक्षात आलं, की थोडंसं याला काहीतरी आजार आहे दुसराच, कारण की हे सायकल खेळण्यानं नाही. मग आम्ही संध्याकाळी त्याला लागलीच डॉक्टर संदीप शिंदे म्हणून आहेत पिडियाट्रिशियन इथं डांगे चौकामध्ये. तर त्यांच्याकडे त्याला घेऊन गेलो आम्ही. तर त्यावेळेस त्यांनी लागलीच एक ब्लडचं त्याला टेस्ट करायला सांगितले आम्हाला. त्या ब्लडच्या टेस्ट केल्या आम्ही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की थोडंसं त्याला मागच्या आठवड्यामध्ये 1 दिवस फीव्हर आला होता. तर त्याच्यामुळं कदाचित त्याच्या नसा हे झाल्या असतील. त्या अनुषंगानं त्यांनी म्हणले, की आपण त्याला ॲडमिट करूया. 2-3 दिवस आपण उपचार करूया आणि तो ठणठणीत होईल. मग आम्ही त्याला लागलीच फिनिक्स हॉस्पिटल काळेवाडी फाट्याला तिथं ॲडमिट केलं संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी सकाळी परत डॉक्टरांनी ज्यावेळेस त्याला बघितलं, तर त्यावेळेस त्याच्यातलं म्हणजे कमी होण्याच्या ऐवजी ते वाढलेलं होतं. त्यांनी आम्हाला सजेस्ट केले 2-3 हॉस्पिटलचे रेफरन्स दिले आणि तुम्ही तात्काळ ह्याला त्या ठिकाणी ॲडमिट करायला सांगितलं. मग त्यांनी आम्हाला अंकुरा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उमेश वैद्य सर म्हणून आहेत. तर त्यांचा रेफर दिला. आम्हाला ते जवळ असल्याकारणानं आम्ही तात्काळ त्याला त्या ठिकाणी घेऊन गेलो. आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतरनं ज्यावेळेस त्या सी-जी मॅडम म्हणून होत्या पिडियाट्रिशियन, त्यांनी आम्हाला सांगितलं, की हे जी-बी-एचची आम्हाला लक्षणं दिसत आहेत. त्या अनुषंगाने त्याचं जे IVIG इंजेक्शन आहे, ते इंजेक्शन तुम्ही अवेलेबल करून घ्यायला सांगितलं. आम्ही 2-3 तास इकडं-तिकडं सगळीकडे चौकशी करून त्यावेळेस IVIG इंजेक्शन उपलब्ध करून घेतलं आणि लागलीच त्याने त्या IVIG इंजेक्शनचा डोस त्याला चालू केला आणि त्यासोबतच लगेच त्याला त्यांनी MRI करायला पाठवलं आम्हाला. आणि ज्यावेळेस आम्ही MRI केलं त्याचं ब्रेनचं आणि स्पाईनचा MRI केल्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं, की त्या MRIच्या रिपोर्टमध्ये जी-बी-एचचे लक्षणं आहेत अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. मग लागलीच आम्ही त्याला परत हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्यांनी डायरेक्ट त्याला व्हेंटिलेटरवर ICUमध्ये ॲडमिट केलं आणि त्यावेळेस त्याच्या मग ते पाठीचं पाणी काढून एक टेस्ट केली. त्यानंतरनं दुसरी एक ते न्यूरोची टेस्ट केली त्याची. 2-3 टेस्ट केल्या आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं, की हे जी-बी-एसच आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर आता आपल्याला उपचार करावे लागतील. पहिले 4 दिवस तो व्हेंटिलेटरवर होता. नंतर त्याचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं. 6-7 दिवस तो ICUमध्ये होता. त्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. परंतु त्यावेळेस ज्यावेळेस मॅडम परत त्याला तपासण्यासाठी आल्या त्यावेळेस त्यांनी आम्हाला सल्ला दिला, की आपण हे IVIG इंजेक्शनचा डोस रिपीट करूया. थोडंसं आम्ही त्यावेळेस हे झालं कारण की एवढ्या लहान वयामध्ये त्याला डबल डोस देणं कितपत योग्य आहे. आम्ही थोडीशी माहिती घेतली. मॅडमने सांगितलं, की काही नाही होणार. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण करूया. मग त्यावेळेस परत मग आम्ही तो डोस रिपीट केला त्याला IVIGचा आणि त्यानंतर मात्र मग त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली आम्हाला. रोज थोडी आता इम्प्रूव्हमेंट होती आहे. ज्यावेळेस 5-6 दिवस आम्ही त्याला बाहेर जनरल वॉर्डमध्ये ठेवलं. त्यानंतर आता घरी आणलं आहे. घरीसुद्धा फिजिओथेरपीच्या डॉक्टर येऊन रोज सकाळी संध्याकाळी 2 टाईम फिजिओथेरपी आहे आणि रोज त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होताना आम्हाला दिसते. शॉकिंग होतं कारण जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याला तापीमुळं असेल आणि ॲडमिट करा, तेव्हा मला बरं वाटलं. म्हटलं 2-3 दिवसामध्ये होऊन जाईल याचं कव्हर. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला चालता वगैरे येत नव्हतं, तेव्हा मी डॉक्टरांना म्हटलं की रात्रभरच्या औषधामध्ये तरी काहीतरी इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे, तर काहीच नाही झालेली. त्यांनी चेक केलं आणि ते म्हटले की त्याला GBS झालेला आहे.
मी पहिला प्रश्न त्यांना विचारला की त्याला चालता तरी येईल का. तर डॉक्टर म्हणे मी काहीच सांगू शकत नाही आत्ता, तुम्ही हॉस्पिटलला तिकडे घेऊन जा आणि सध्या आता हे न्यूरोलॉजिस्ट जे आहेत तेच ते सांगू शकतील. तेव्हा मात्र मला फार धक्का बसलेला, कारण त्यांनी स्पष्ट मला काहीच सांगितलं नाही की चालू शकेल नाही चालू शकेल. आणि मग तिकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी पण 1-2-3 दिवस काहीच नाही सांगितलं. मी त्यांना एकच प्रश्न विचारत होते की तो चालू शकेल का, पण ते पण म्हणायचे की आत्ताच काही सांगू शकत नाही मॅडम. पण नंतर मात्र त्यांनी सांगितलं की तो 100% बरा होणार आहे, फक्त पेशन्स महत्त्वाचे आहेत आणि हळूहळू बरा होईल. नेमकं कशामुळे झालं याचं काही निदान झालं? निदान म्हणजे एकतर बाहेर खाल्ल्यामुळे झालं असेल किंवा पाण्यामुळं, कारण ह्या 2च गोष्टीमुळं, दुसरं कशामुळं होणं शक्यच नाहीये ना. किंवा असेल तरी मला नाही सांगता येणार. बाहेरच्या आहारात काय आलं होतं? बाहेरचं खाल्लं होतं. हो, 1 आठवडाभर अगोदर आम्ही बाहेरचं खाल्लं होतं त्यानंतर आणि ते बाहेरचं खाल्ल्यानंतरच दुसऱ्या दिवशीपासून त्याला लूज मोशन सुरू झाले. आणि काय झालं, ॲक्च्युली घरामध्ये सगळ्यांनाच झाल्यामुळं आम्ही काय विचार केला की सगळ्यांनाच झालेलं असल्यामुळे ते खाण्यामुळं झालं असेल. आणि 2-3 दिवसामध्ये कव्हर पण झालं त्याचं लगेच. त्यामुळं आणि त्यानंतर 8 दिवसांनी परत त्याला हा त्रास झाला. 8 दिवस तो एकदम व्यवस्थित होता. सगळ्यांना काय आव्हान करावं जे पालक आहेत त्यांना? मुलांना बाहेरचं खायला देऊ नका. मुलांनी कितीही हट्ट केला तरी त्यांना बाहेरचं खायला देऊ नका. पाणी व्यवस्थित आणि स्वच्छ उकळूनच प्यायला द्या. आणि मुलांचं थोडं जरी दुखत असेल, मुलांनी जर सांगितलं की माझं दुखतंय, पाय दुखतोय, हात दुखतोय, तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याला पटकन दवाखान्यात घेऊन जा. कारण माझा 1 दिवस उशीर झाला त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी. तो उशीर फक्त बाकी पालकांनी नको करायला.